बडगुजर लीलाज. कालच्या एपिसोडमध्ये विशाल, तन्वी या दोघांचा जर्नी व्हिडिओ दाखवला. माइंड ब्लोईंग. विशाल द मास्टर माइंड, टोळीचा लीडर. आहा, वा वा वा. विशालने ना एक खूप चांगलं केलं की त्याने होप नाही सोडली आणि त्याला कळत न कळत बिग बॉसचा ऑटोमॅटिक सपोर्ट मिळत होता. कारण तो ना त्याने कधी घमंड हे लोक म्हणतात घमंड आहे, म्हणजे त्याचा थोडाफार स्वभाव असेल, पण ना त्याने खूप डाऊन टू अर्थ गोष्टी घेतल्या. म्हणजे त्याचा असं मला वाटतं की त्याचा तो ॲक्च्युअल स्वभाव नसतानासुद्धा त्याने खूप गोष्टी कंट्रोल केल्या त्याने भरपूर. बोलतात ना कंट्रोल, विशाल कंट्रोल, म्हणजे रागावर कंट्रोल कर, काही भलतंच बोलून जाशील. जसं अमाल आणि शहबाजने लिमिट क्रॉस करून बिग बॉसवरच डाऊट केला होता ना गोष्टी, बायस्ड बिग बॉस वगैरे. तर इथे त्याला डेफिनेटली विशालला खूप साऱ्या गोष्टींमध्ये ना असं वाटत असणार की यार खूप गोष्टींमध्ये मला अनफेवर करून किंवा आम्हाला अनफेअर करून राकेश आणि बाकीच्यांना फेवर केलं जातं हे त्याला दिसत असणार. आणि मराठी नॉन मराठी त्याला तोही बऱ्यापैकी थोडंफार जाणवलंच असेल. आपल्याला जाणवतं ना असं, तर त्यालाही जाणवलं असेल. पण कुठेतरी तरी खूप कंट्रोल केला आणि ह्या कंट्रोलमुळेच तो आज टॉप 5मध्ये आहे. अननेसेसरी, अरे तुम्ही आला आहात बिग बॉसमध्ये आणि तुम्ही बिग बॉसलाच तुम्ही जर असं बायस्ड वगैरे बोलणार तर ते चुकीचं आहे ना. तर हे खूप चांगलं झालं. आणि बघा शेवटी काय, जीत त्याचीच होते ना, जिंकतो तोच. आणि तो आज टॉप 5मध्ये आहे. तो टास्कमध्ये जबरदस्त आहे. त्याने माइंड ब्लोईंग काम केलं आहे. त्याने मास्टर माइंड, त्याचं माइंड यूज करून, आणि त्याने ज्या पद्धतीने मॅन्युप्युलेट केलं आहे लोकांना आणि ज्या पद्धतीने तो खेळला आहे, त्याला ऑफकोर्स तो लीडर क्वालिटी आहे त्याच्यात. तेव्हाच तर लोक त्याचं ऐकत पण होते. ठीक आहे. एकच गोष्टाची खंत वाटते की रुचिता नाही जायला पाहिजे होती. कारण माहीत नाही, मला रुचिता हवी होती. आणि असं नाही की विशाल आणि रुचिताचं नाही तसं काहीच नाही. पण मला ॲक्च्युअलमध्ये रुचिता खूप डिझर्विंग वाटत होती की ती पण टॉप 5मध्ये पाहिजे होती मला. पण अनफॉर्च्युनेटली टॉप 5 किंवा टॉप 6 ती असती ना तर नक्कीच टॉप 6 आले असते, टॉप 5 नसते राहिले. तुम्हाला काय वाटतं, विशाल खरंच मास्टर माइंड आहे की नाही? जर हो असेल तर प्लीज नक्कीच लिहा. आणि तुम्ही विनर त्याला ॲज अ विनर त्याला बघतात आहे, त्याच्या हातात ट्रॉफी असायला पाहिजे. किती जणं विशालला खरंच सपोर्ट करतात. तर मला विशालसाठी नाव विशाल लिहून बाजूला ट्रॉफी लिहा. पण ह्यांचा खरंच चांगला बॉन्ड दिसत होता. ह्यांचा जो बॉन्ड झाला ना त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम काय झाला की विशाल आणि रुचिता या दोघांपैकी मला वाटतं रुचिताचा गेम वीक पडत होता. आणि मग फायनली असं काहीतरी झालं की अनफॉर्च्युनेटली रुचिताला जायला लागलं. खरंच वाटलं नव्हतं की रुचिता खरंच जाईल. मला वाटलं की ती वाईल्ड कार्ड म्हणून येईल परत, पण इथे वाईल्ड कार्डची ह्यावेळी काय मला तसं काही दिसलं नाही. पण हो, तन्वी मग आली आहे. तन्वीचा व्हिडिओ ॲक्च्युली जेव्हा मी तिचा जर्नी व्हिडिओ बघितला ना, तेव्हा मला खरंच म्हणजे एक तर तिचा मला वाटतं सगळ्यात जास्त वेळेचा होता. आणि तिला किती सारे क्वीनचे टॅग मिळाले. तंटा क्वीन, बिग बॉस क्वीन, टास्क क्वीन. तर एवढे सारे क्वीनचे टॅग मिळाले तिला. वाव. तन्वीला मी आधी सपोर्ट करत होती, पण त्याच्यानंतर ना लास्ट 2-3 आठवड्यापासून मला तिचं नाही आवडत होतं. आणि हां, तन्वी तर ऑफकोर्स मी टॉप 5मध्ये तर तिला असंही बघत होते. पण कारण तिचा गेम चांगला आहे आणि तिला माहिती आहे की तिला कसं खेळायचं आहे, काय खेळायचं आहे तिने. आणि इवन बिग बॉस हिंदी ती बघत आली आहे. पण ती खेळली चांगली बाबा, काय पण म्हणा. माहिती आहे, जेव्हा मी तिचा जर्नी व्हिडिओ बघितला ना तेव्हा मला असं वाटतं की आहे ना टॉप 2मध्ये हे लोक असू शकतात. आर बी असणार आहे विनर, पण RB वर्सेस तन्वी असणार. आणि तिने त्यातच डिक्लेअर केलं की तिच्याकडे 60,000 फॉलोअर्स आहेत आणि हे बाकीचे मिलियन्समध्ये आहेत. इट वॉज आउटस्टँडिंग. आता तर तिने विचार पण नसेल केला, मी तर नाही चेक केलं, पण तिचा कुठेतरी मिलियन्समध्येच गेले असतील फॉलोअर्स. मला तर तन्वीचा व्हिडिओ ॲक्च्युली विशालचा पण चांगला होता. म्हणजे बाकी आत्तापर्यंत जेवढे बघितले ना त्यांच्यामध्ये तन्वीचा जर्नी व्हिडिओ जरा जास्त चांगला आणि मला वाटतं मोठा पण होता. RBचा हे लोकांनी काय केलं आहे, थोडंसंच दाखवलं आणि RBचं पूर्ण आता आजच्या दिवशी दाखवणं, आजच्या रात्री. काय चालू काय आहे, म्हणजे इथे पण फेवर दाखवतात आहेत RBसाठी बिग बॉस. काय वाटतंय जनता तुम्हाला? प्लीज कमेंट करा.
विनर कोण बनणार आहे आणि फेवर करतायत की नाही बिग बॉस आरबीला. अशाच साऱ्या व्हिडिओजसाठी प्लीज डू सबस्क्राईब टू अवर चॅनल बडगुजर लीला.